बोला. राऊसाहेब, 5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपचा विजय झालेला आहे. भाजपच्या विजयाची आणि तुमच्या पराभवाची काय प्रमुख कारण आहे? काही कारण नाहीये. भारतीय जनता पक्ष म्हणजे खास करून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे 365 दिवस निवडणुकीचीच प्रॅक्टिस करत असतात. या देशामध्ये इतर काही प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, सुरक्षेचे प्रश्न आहेत, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत, हे त्यांच्या खिचगणतीत नाही. 365 दिवस रोज निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकता येतील यावरच त्यांचं काम चाललेलं असतं. देशाचे प्रधानमंत्री, इतका मोठा देश, जगामध्ये इतक्या घडामोडी सुरू आहेत आणि देशाचे पंतप्रधान 5 राज्याच्या निवडणुकामध्ये 2 महिने स्वतःला झोकून देतात. गृहमंत्री 20-20 दिवस जाऊन पश्चिम बंगालमध्ये राहतात. संपूर्ण सत्ता, पैसा याचा वापर केला जातो. त्याच्यामुळे कोण निवडणुका जिंकला आणि कोण निवडणुका हरलं याबाबत या निवडणुकीत चर्चाच होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये अर्थात ते असे निकाल जे असतात लोकशाहीमध्ये, जरी लोकशाही या देशात राहिली नसली तरी लोकशाहीच्या नावानं हे निकाल स्वीकारायचे असतात आणि पुन्हा एकदा उभं राहायचं असतं. पश्चिम बंगालमध्ये आणि तामिळनाडू मधला पराभव हा देशासाठी असं म्हणतो मी आणि लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. या देशामध्ये कोणत्याही राज्यात तो कुठे विरोधी पक्षाचं अस्तित्वच ठेवायचं नाही, ही भूमिका घेऊन जर सत्ताधारी पक्ष काम करणार असेल तर निवडणुका लढायलाच नको यापुढे विरोधी पक्षांना. लाखो मतदार कापले जातात राज्यातून आणि मतदारांची संख्या घटवून, कमी करून, कापून विजय मिळवला जातो. त्याच्यामध्ये निवडणूक आयोग सहभागी असतो त्या पापात, त्या गुन्ह्यात. आणि त्यातून विजय मिळाल्यावर जे विजय उत्सव साजरे करतात ते लोकशाहीच्या छातीवर नाचतात. अशा प्रकारच्या निवडणुका या पाकिस्तानात होतात. अशा प्रकारच्या निवडणुका रशियामध्ये होतात, पुतीन उत्सव होतो. अन्य काही देशामध्ये होत असतील. अझरबैजानला मी अशा निवडणुका स्वतः पाहिलेल्या आहेत. म्हणजे निकालाच्या आधीच, मतमोजणीच्या आधीच तिथे मी 1 दिवस आधी निकाल जाहीर झालेला पाहिजे विजयाचा, मी स्वतः डोळ्याने पाहिले. भारतामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं निवडणुका आणि लोकशाही जाताना दिसते. मोदी म्हणतात की महिला विधेयकाला विरोध केल्यामुळे महिलांनी ही विरोधकांना शिक्षा दिली. मग केरळला का नाही? केरळला का नाही? तसं असेल तर तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाने AIADMK जिंकायला पाहिजे होते. तिथे TVK नावाचा एक नवीन पक्ष जिंकला, ज्याचा या महिला आरक्षणासंदर्भात काहीच भूमिका नव्हती. जरा भान ठेवून बोलायला पाहिजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी. पण कोणतंही भान न ठेवता बोलल्यावरती तुमच्या अशा प्रकारच्या विजयांना नैतिक अधिष्ठान मिळणार नाही. महिला आरक्षणाच्या बाबतीत जर तुम्हाला एवढी चिंता होती तर महिला विधेयक कधीच मंजूर झालेलं आहे ना. तुम्हाला डिलिमिटेशन करायचं आहे, तुम्हाला 850 मतदारसंघ करायचे. मग केरळमध्ये महिला नाही आहेत का? सर्वाधिक आहेत. आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा आहेत. पण तिकडे तुम्हाला अपयश का मिळालं? का मिळालं सांगा. रावसाहेबांचं म्हणणं आहे की ठाकरे सेनेची राज्यात वाताहत झालेली आहे, ते बंगालच पाहायला चालले.
असं रावसाहेब दानवेंचं म्हणणं आहे. सर, लहानमुलीचा इंडिया effect आघाडीच्या ठरला हातातून का? एक राज्य चाललेली आहे तर मोठमोठे जे विरोधी पक्ष आहेत ते आता कुठेतरी कमी होताना दिसतात. नाही, असं त्यामुळे काय. इंडिया आघाडीचं भविष्य काय असा प्रश्न इंडिया आता आघाडीचे भविष्य अत्यंत उत्तम आहे. हे बघा, इंदिरा गांधींचा पराभव झाला त्याआधी ते देशातली सर्व राज्य जिंकली होती त्यांनी. काँग्रेस, इंदिरा गांधी या सर्वोच्च नेत्या होत्या आणि मोदींपेक्षा लोकप्रिय नेत्या होत्या आणि त्यांनी जवळजवळ सर्व राज्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती, पण त्यांचा पराभव लोकांनी नंतर केला. मोदी सुद्धा त्या सर्वोच्च टोकावरती आज आहेत जिथे इंदिरा गांधी होत्या. मला असं वाटतं पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विरोधी पक्षाचा झालेला पराभव हा मोदी यांच्या पतनाची सुरुवात आहे. ही मोदी यांच्या पतनाची सुरुवात आहे असं मी मानतो. मी कालही म्हणालो की दिवा विसताना त्याची वात मोठी होते आणि विसते. दिव्याची वात मोठी झालेली आहे, तुम्हाला दिवा हळूहळू विसताना दिसेल. हे भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी आहे म्हणून सांगतो. हे शास्त्र आहे, ते हिंदुत्वाचं शास्त्र आहे म्हणून त्यांना मी त्या शास्त्रामध्ये सांगतो. मोदी काल भाषणामध्ये म्हणाले की युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताने सामर्थ्याने सामना केला आणि त्याच्यामुळे हा विजय झालेला आहे. ज्या क्षणी मोदी जिंकले त्या क्षणी भारताचा शेअर बाजार कोसळला आणि त्या क्षणी रुपया कोसळून 96 रुपयावरती लुढकला. हे मोदींना माहिती आहे का? मोदींनी खरं बोलायला शिकलं पाहिजे. मोदींनी खरं बोलण्याचे धडे स्वतःला घेतले पाहिजेत आणि आपल्या सहकार्यांना दिले पाहिजेत. ज्या क्षणी बंगालच्या विजयाची बातमी आली त्या क्षणी रुपया 95.5 जवळजवळ 96 रुपये इतका लुढकला डॉलरच्या तुलनेत आणि शेअर बाजार सुद्धा कोसळला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल असं काल मोदी म्हणाले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी सत्य बोलायला लावू नका. ज्याने कलकत्त्यामध्ये मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन, बरं का, मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला होता, त्यांच्या आत्म्याला शांतता मिळणार असेल ते मिळू द्या. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी त्यांनी न बोललेलं बरं. कलकत्ता विश्वविद्यालयामध्ये युनियन जॅक फडकवून ब्रिटिशांचा विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना जबरदस्तीने युनियन जॅकला सॅल्यूट मारा सांगणारे श्यामाप्रसाद मुखर्जी. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद्याची व्याख्या बदललेली आहे आणि त्यानुसार आता मोदी सुद्धा ट्रम्पला सॅल्यूट मारतायत. चला बोलूया. पाकिस्तान और रशिया से आपने तुलना की, किस तरह से मैंने तुलना नहीं की. मुझे आपने सवाल पूछा है लोगों ने, क्या कहा कि ये जीत कैसे हो गई. मैं मानता हूं ये लोकतंत्र की जीत नहीं है. जरूर है मोदी शाह की जीत, ये लोकतंत्र की जीत नहीं है. जिस तरह से पश्चिम बंगाल हो या और राज्यों में एसआईआर के माध्यम से लाखों वोटर्स का नाम काटा गया, इनको वोटिंग का अधिकार नहीं मिला, लाखों लोगों का. ममता बनर्जी का डिफरेंस कितना है? 11 लाख का है. जय पराजय में 11 लाख का डिफरेंस है मेरे हिसाब से, और लगभग 90 लाख और काटे गए. तो जीत कैसी? तो मोदी शाह की जीत हो सकती है. जिस तरह से देश के प्रधानमंत्री, गृह मंत्री एक महीना तक डेरा डालकर बैठे थे पश्चिम बंगाल में, तमिलनाडु में, क्योंकि उनको किसी भी हालत में ममता जी को हराना ही था. वो क्या करूं, पाप से या पुण्य से, लेकिन पाप से हरा दिया. इस प्रकार का चुनाव मैंने पाकिस्तान में देखा है, रशिया में भी देखता हूं मैं, अजरबैजान जैसे देश में मैंने चुनाव देखा है. इस प्रकार का चुनाव होता ही नहीं हुआ. नतीजे पहले फिक्स किए जाते हैं और बाद में चुनाव किए जाते हैं. पश्चिम बंगाल में यही हुआ, तमिलनाडु में यही हुआ है. केरल के लोग ज्यादा जागरूक है. क्या बोलते हैं? एंटी इनकमेसी.
असम में क्यों नहीं भाई? कौन सा बड़ा काम किया वहां के मुख्यमंत्री ने? सबसे ज्यादा ये जो है एंटी इंकम्बेंसी तो मोदी जी के खिलाफ चल रही थी, चलनी चाहिए। गुजरात के मुख्यमंत्री के खिलाफ चलनी चाहिए, महाराष्ट्र में चलनी चाहिए। लेकिन जहां अपोजिशन की सरकारें हैं वहां हवा विरोधी चल रही है, सरकार उब चुकी, जनता उब चुकी है। तो आपसे क्यों नहीं उब जाती भाई? क्या करते हो आप लोग? छोड़ दी। सर प्रधानमंत्री ने धन्यवाद किया है इलेक्शन कमीशन का, और जो इलेक्शन कमीशन को धन्यवाद करना ही चाहिए। और जो गणेश कुमार जी है उनको इंडिया गेट के सामने लाकर उनका बीजेपी ने सत्कार करना चाहिए, सम्मान करना चाहिए, और उनको भारत रत्न भी देना चाहिए, और नोबेल पुरस्कार के लिए उनका नाम भी आगे भेजना चाहिए। जिस तरह से चुनाव आयोग ने काम किया है देश में, अभी के चुनाव आयोग ने, लोकतंत्र नहीं है उसे लोकतंत्र और निष्पक्ष चुनाव नहीं कहते उसको। ये बीजेपी के साथ उनका अलायंस हो गया, इसलिए बीजेपी जीत गई। सर राहुल गांधी ने सवाल उठाए कि ये जो वोट चोरी किए गए हैं, चुनाव चोरी किया गया, बताया डेफिनेटली राहुल गांधी बार बार बोल रही थी ममता दीदी का ये बहुत बड़ा अपराध है, राहुल गांधी की बात मानी नहीं। अगर राहुल गांधी जी के साथ ममता दीदी बैठती, चर्चा करती, तो कुछ नतीजा और भी आ जाते। राहुल गांधी ने जो जो कहा है वो सच हो गया है। दूरदृष्टि वाला नेता है, विजन है उनको। तो पश्चिम बंगाल का तमिलनाडु का चुनाव चोरी कर दिया। सर आपने क्या कहा, जब दिया बड़ा होता है तो पतंग होने लगता है, प्रधानमंत्री के बारे में कहा। नहीं, देखिए, जब इंदिरा गांधी चुनाव हार गई, कांग्रेस चुनाव हार गई, तो पूरे देश में उनकी सत्ता आई, सभी राज्यों में उनकी सत्ता आई थी लगभग। लेकिन लोगों ने इंदिरा गांधी को हरा दिया। यही मोदी जी का हाल होने वाला है, ये बीजेपी का होने वाला है। उनको लगता है पूरे देश में हमारी सत्ता, हर राज्य में हमारी सत्ता आ गई, अब हम चक्रवर्ती सम्राट हो गए। ऐसा नहीं है। जब जब दिया बुझता है तो उनकी जो हमारे मराठी में बोलते हैं वो, हाँ, वो बड़ी हो जाती है, आग जोर से आती है और छपकन बुझ जाती है। बीजेपी का यही होने वाला है। थैंक यू।